जरासं बारकसं खोल खालून दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी लवकरात लवकर पवेलियन मध्ये पाठवून द्यायचा आहे. वाकेश्वर किल्ला संघ आणि एरसन खाम संघ. वैयक्तिक पहिला व संघाकडून पहिला षटक घेऊन सज्ज होत आहे तो प्रल्हाद आणि एरसन खाम संघाची सलामीची फलंदाजाची जोडी अनिकेत देशमाने आणि सागर मोते. उत्कृष्ट असा चेंडू गुड लेंथ स्पॉट वरून चेंडू उडतोय आणि चेंडू सरळ जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होते. उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणता येईल. प्रल्हादाची पहिला चेंडू निर्धाव टाकतोय. बघूयात कसा कमबॅक करणार आता सागर मोते. बघूयात षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू काहीसा चेंडू कळत नाहीये सागर मोते याला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगत होते. धावसंख्या अजूनही स्थिर आहे 0 धावा. आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू झेल सुटतोय यष्टी रक्षकाच्या हातानं. पुन्हा एकदा जीवनदान मिळतोय सागर मोते यांना. निर्धाव चेंडूची सांगत होते. उत्कृष्ट अशी गोलंदाजी प्रल्हाद याच्याकडून. 3 चेंडू लगातार निर्धाव टाकतोय. काहीसा जखडून ठेवलंय सागर मोते यांना. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू लॉंग ऑनला उडवलेला आहे. एक टप्पा 2 टप्पा चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार डीजे. कमबॅक करतोय सागर मोते. पुन्हा एकदा चेंडू हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक गचाळ असं क्षेत्ररक्षण झुल सुटतोय. त्या दरम्यान एक धाव धावून पूर्ण केलेले आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 5 चेंडू अखेर 5 धावा. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. आता मात्र स्ट्राईकला अनिकेत देशमाने. अनिकेत देशमानेच्या प्रत्येक षटकाराला योगेश लोटणकर यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक. आणि त्याच पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र फसला कव्हरच्या वरून. 1 टप्पा 2 टप्पा फिल्डर मात्र कलेक्ट करतो आणि 2 धावा धावून पूर्ण. एक षटका अखेर धावसंख्या झालेली आहे ती 7 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी प्रल्हाद यांच्याकडून. फक्त 6 धावा दिलेल्या आहेत.
आणि बॅटिंग पॉवर प्ले निवडलेला आहे एरसन खाम संघाने आणि गोलंदाज आहे तो रुपेश. बघूयात कसा समाचार घेतोय सागर मोते. रुपेश याचा बॅटिंग पॉवर प्ले फक्त आणि फक्त 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील. बघूयात वैयक्तिक पहिला व संघाकडून दुसरा षटक घेऊन सज्ज होत आहे तो रुपेश. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू, उत्कृष्ट असा चेंडू रुपेश यांच्या गोलंदाजीमध्ये. धारदार गोलंदाजी त्यांची. सटीक चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडू टाकतोय रुपेश. अनिकेत देशमाने मात्र काहीतरी कान मंत्र देतोय नॉन स्ट्रायकर सेंड वरून. पाया पुढचा चेंडू. चेंडू हवेत आणि फलंदाज बाद होतोय. वैयक्तिक 5 धावा करून फलंदाज बाद होतोय सागर मोते आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आलेला आहे तो अक्षय पाटकर. उत्कृष्ट असा चेंडू, त्यावर उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण आणि दाबाद होतोय अनिकेत देशमाने. सम्यक महत्वाचा मोहरा मात्र स्वस्तात बाद झाला. एकच चेंडू मात्र खेळला. 6 षटकांचा सामना होता. या धावेची गरज होती का? नक्कीच मला वाटतं अभिसर सुद्धा तोच प्रश्न अनिकेतला विचारत असतील. नाईट चषकामध्ये 2024 ला जो नाईट चषक झाला होता, या 2 संघांमध्ये सामना रंगला होता आणि एक चेंडू 6 धावांची गरज असताना अनिकेतने मात्र एक कणकणीत असा षटकार ठोकला होता. परंतु आज तोच फलंदाज मात्र एकच चेंडू खेळून रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने फ्लिक केलाय आणि गचाळ क्षेत्ररक्षण. ओमकार राणे आणि प्रल्हाद जमदाडे तिथे क्षेत्ररक्षण करतायत. 4 धावाने धावसंख्या मात्र पोहोचते ती 11. उत्कृष्ट अशी गोलंदाजी.
पुन्हा एकदा गचाळ अशी गोलंदाजी आणि चेंडू पंच आम्हाला सांगतायत की हा नो बॉल आहे. त्या दरम्यान एक धाव धावून पूर्ण केलेले आहे. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 13 धावा. गचाळ अशी गोलंदाजी रुपेश यांच्याकडून नो बॉल पद्धतीचा चेंडू, बीमार पद्धतीचा चेंडू आणि फलंदाजाच्या माहितीसाठी सांगतोय की पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. आता मात्र स्ट्राईकला खाम गावातील एक उभरता सितारा सम्यक कांबळे आणि पहिला चेंडू मात्र फ्री हिटचा मिळणार आहे. त्याचा मात्र पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक धाव धावून पूर्ण. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होत आहे ती 14 धावा. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि पंच आम्हाला सांगतायत की हा सुद्धा चेंडू नो बॉल आहे आणि या चेंडूवर 4 धावा मिळत आहेत. रस्त्यावर गाड्या पार्क करायच्या नाहीत. दोन षटका अखेर धावसंख्या झालेले. अजूनही षटकातील एक चेंडू येणं बाकी आहे. उत्कृष्ट असा फटका आणि गाचाळ असं क्षेत्ररक्षण आणि ह्या चेंडूवर पुन्हा एकदा 4 धावा. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 23. अनिकेत देशमाने पुन्हा एकदा काहीतरी कान मंत्र देऊन गेलाय. स्वतः मात्र स्वस्त्यात बाद झाला. मनीष कुचेकरने मात्र इथे नोटांचा बंडल काढून ठेवला होता त्याच्यासाठी परंतु सगळ्यांनाच निराश करून रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. आता मात्र कान मंत्र देतोय आपल्या संघ सहकाऱ्यांना. वैयक्तिक दुसरं व संघाकडून तिसरं षटक घेऊन येत आहे. तो पुन्हा एकदा प्रल्हाद. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली त्यांनी आपल्या पहिल्या षटकात फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. बघूयात आता स्ट्राइक वर नवीन फलंदाज सम्यक. बघूयात कसा समाचार घेतोय प्रल्हाद याचा. एका घणाघाती फलंदाज सम्यक.
पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका आणि या फटक्यावर फलंदाज बाद होतोय सम्यक डीजे. अनेक अपेक्षा मात्र होत्या सम्यककडून, परंतु सगळ्यांच्या अपेक्षांवर पुन्हा एकदा पाणी फिरून सम्यक सुद्धा स्वस्तात तंबूत परतलाय. आता मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज उदय तेलंगे. सम्यकने फाटका मात्र चांगला सजवला होता, परंतु थोडंसं इलेव्हेशन कमी पडलं आणि चेंडू सरळ गेला तो ओमकार राणेच्या हातामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका. एक धाव धावून पूर्ण केलेले आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 2 चेंडू अखेर 24 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू कवचला. उत्कृष्ट असा ड्राईव्ह करतोय. एक धाव पूर्ण केलेले आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. उत्कृष्ट असा फटका अक्षय पाटकर यांच्या बॅट मधून. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 26 धावा. अजूनही षटकातील 3 चेंडू येणं बाकी आहे. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू कवचच्या दिशेने ड्राईव्ह केलेला आहे. त्या दरम्यान एक धाव धावून पूर्ण केलेली. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 27. उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणता येईल प्रल्हादांची. एकही मोठा फटका मारून देत नाही एरसन खाम संघाला. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू खोदून काढलेला आहे. उत्कृष्ट असा फटका पॉइंटच्या दिशेने आणि त्या दरम्यान एक धाव धावून पूर्ण केलेले आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ते 28. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. बघूया कसा समाचार घेतोय अक्षय. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू ऑन साइडच्या दिशेने खेळून काढलेला आहे. गच्चाळ असं क्षेत्ररक्षण चेंडू जातोय सीमा रेषा पार. आणि पहिलाच चेंडू फलंदाज बाद करतोय संकेत मुंडे.
बघूयात पुढील चेंडू. गचळाशी गोलंदाजी. सर आम्हाला सांगतायत की हा चेंडू स्क्वेअर चेंडू असणार आहे. एक अवांतर धावने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 33. उदयची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज अजय. बघूयात कसा समाचार घेणार. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने उत्कृष्ट असा ड्राईव्ह. त्या दरम्यान एक धाव धावून पूर्ण केलेले आहे. गचळाशी क्षेत्ररक्षण 2 धावा धावून पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. स्पीड मध्ये चालू आहे. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू गुडलेन स्पॉट वर पडून बाउन्स होतोय आणि फलंदाजाला काहीसा चेंडू समजत नाही. निर्धाव चेंडूची सांगत होते. धावसंख्या अजूनही स्थिर आहे 35. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू काहीसा समजत नाही. फसवा चेंडू, चाकवा चेंडू, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणता येईल संकेत मुंडे यांची. 4 चेंडू अखेर धावसंख्या झालेली आहे ती 35 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडू येणं बाकी आहेत. बघूयात कसं समाचार घेणार अजय. आणि पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू. काहीसा चेंडू समजत नाहीये अजयला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या अजूनही स्थिर आहे 35 धावा. शेवटचा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. जसा जसा निर्धाव चेंडू येतोय तसं तसं मात्र अभि खांडेकर सरांचं टेन्शन तिकडे वाढतंय. प्रयत्न करतायत परंतु कान मंत्र देत आहेत सगळ्या खेळाडूंना, परंतु त्यांच्या टिप्स मला वाटतं मैदानामध्ये फॉलो केलं जात नाही खेळाडूंकडून. नक्कीच आता मात्र एअरसन काम संघाला काहीतरी करावं लागेल, कारण की चांगले फलंदाज त्यांचे मात्र तंबूत परतलेत. आता मात्र एक जुना जाणता खेळाडू अक्षय पाटकर याच्यावर ही जबाबदारी आली आहे की आपल्या संघाचा बेडा पार करायचा आहे. आणि जर आपल्या संघाला इथून अक्षय पाटकर पुढे घेऊन गेला तर नक्कीच, आणि आपल्याला अभिसर पाहायला मिळतील का मैदानात. ट्रॅक घालून आले असं समजलं मला. जर नक्कीच अभिसर उतरले तर काहीतरी आपल्याला एक काही नवीन काहीतरी पाहू शकतो. जतीन पटेल सारखी ऍक्शन आहे अभिसरांची. आणि पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू डाऊन द ग्राउंड खेळून काढला क्षेत्ररक्षक. चेंडूच्या मागे एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नक्कीच नाही. आणि एका धावेने धावसंख्या होते मात्र. आणि पुन्हा एकदा एक चोरटी धाव बघा. रनिंग बिटवीन द विकेट, एक अप्रतिम अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आपल्याला. पंच धावा सांगायचे 2 धावा. या 2 धावेने धावसंख्या झालेली आहे ती 37 धावा. आणि एक नक्कीच एक चांगला एक धावसंख्या उभारावी लागेल खाम संघाला. किल्ला संघ एक चांगला ताकदीचा संघ. पाहूया पुढील चेंडू बंटी याचा. पुन्हा एकदा आम्हाला पंच सांगतायत की हा गचाळाचा चेंडू वाईड पद्धतीचा, एक एक्स्ट्रा धाव. या स्क्वेअर चेंडूने धावसंख्या होते मात्र 38 धावा. आणि पाहूया पुढील चेंडू बंटी याचा कसा कमबॅक करतोय बंटी. पुन्हा एकदा बॅक ऑफ द लाईन चेंडू होता, कवचच्या दिशेने खेळून काढला. एक धाव काही रोखू शकला नाही. आणि मला वाटतं मिसफिल्डिंगच्या जोरावर मात्र पुन्हा ही एक धाव. अशा 2 धावा. धावसंख्या होते ती 39 धावा. फलंदाजाच्या माहितीसाठी 40 धावा. फलंदाजाच्या माहितीसाठी षटकातील अजूनही 4 चेंडू येणं बाकी बंटी याच्या. आता एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला मात्र चेंडू मिस झाला आणि निर्धाव चेंडू येतोय. एअरसन खाम संघामध्ये आपल्याला प्रज्योत लोखंडे पाहायला मिळाला नाही मित्रांनो. एक धडाडीचा फलंदाज मात्र त्याने थोडा रेस्ट घेतलेला आहे. सन्मय कांबळे तंबूत परतला, अनिकेत देशमाने तंबूत परतला. आता मात्र सगळी धुरा
मिडल ऑर्डरवर आलेले. आता कशा धावसंख्या ती उभारेल नक्कीच पाहूया. आणि अक्षय पाटकर पुन्हा एकदा निर्धाव एक त्याच्या लयमध्ये दिसत नाही. एक वेळ होती मित्रांनो, अक्षय पाटकर एक चांगला फॉर्म मधला फलंदाज असायचा, मात्र जॉबमुळे तो बाहेर असल्यामुळे तडीची प्रॅक्टिस त्याची होत नाही. तरी सुद्धा आज आपल्या संघासाठी तो लढतोय. पाहूया किती धावा आपल्या संघासाठी तो उभ्या करेल की जेणेकरून आपला संघ फाईट बॅक करू शकेल. बघा मी आत्ताच बोललो, चेंडू एक अप्रतिम षटकार आणि या 6 धावा डीजे दिने. दिनेश पाहू शकता, राणादा आपल्या असोसिएशनचा वंडर बॉय. नक्कीच जिथे जिथे आपल्याला पोस्टाची वाडी संघ खेळताना दिसेल, राणादा तुम्हाला तिथे त्याची एक वेगळी छाप पाडताना दिसेल. षटकातील मला शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. अक्षय पाटकर कसा समाचार घेतोय. पुन्हा एकदा बॅक ऑफ द लाईन चेंडू, पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह स्ट्रोक, सिंगल धाव आणि धावसंख्या होते 47 धावा. आणि स्लॉग ओव्हर एक शेवटचं षटक मात्र आता पाहायला मिळेल. आणि आता मी कॉमेंट्रीचा भार देतोय आमचे निलेश जाधव, सेकंड हाफ नंतर येतील. आता मात्र लड्डू कोलाड क्रिकेट असोसिएशनचा कायरन पोलार्ड म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा हरेश सानप आणि चिरंजीव भिंगार यांचा खांदा समर्थक एकदम. आणि आज मात्र संबे संघामध्ये एक डेब्यू होणार आहे. कॅप देणार आहेत त्यांना कायरन पोलार्ड संबे गावचा. इस्पिकचा एक्का हरेश सानप याच्या हस्ते मात्र कॅप मिळणार आहे डेब्युटंटला. हा चेंडू मात्र पंच कळवतील आम्हाला नो चेंडू असेल. आणि याच्या पुढचा चेंडू मात्र फ्री हिट. अभि सरांनी मागाशी आवाज दिलाय 6 चेंडूंमध्ये 15 धावा घ्यायच्या आहेत. आता मात्र फ्री हिट मिळालाय. सुवर्ण संधी असेल फलंदाज अक्षय पाटकर साठी. आणि त्या संधीचा मात्र फायदा घेता आला नाही. फ्री हिट होती मित्रांनो. फ्री हिट वर एलबीडब्ल्यू ची अपील. धावसंख्या झालेली आहे ती 1 चेंडू अखेर 48 धावा. अजूनही षटकातील 5 चेंडू येणं बाकी आहे. बघूयात कसा समाचार घेतोय अक्षय पाटकर आर्यन याचा. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने ड्राईव्ह केलेला आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. बघूयात दुसरी धाव पूर्ण होते का. दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. इथे मात्र खेळाडू अक्षय पाटकर आणि अजय सानप फलंदाजी करतायत. पण तिकडे पेंडल मध्ये अभि सरांची आपण तळमळ पाहू शकतो.
तुम्ही या बॅट घेऊन शेवटच्या बॉलवर. अक्षय किती फायदा घेईल उर्वरित चेंडूचा. एक सन्मानजनक धावसंख्या मात्र करावी लागेल. अनिकेत देशमाने सारखा गोलंदाजी करताना मिळत. हा चेंडू खोलवर पद्धतीचा, त्याला मात्र फ्लिक केलंय लॉंग ऑनच्या दिशेने आणि एकच धाव. आता मात्र अजय सानप, काहीशी निराशाजनक कामगिरी त्याच्याकडून आतापर्यंत राहिलंय, परंतु हिरो बनण्याची संधी असेल. शेवटचे दोन चेंडूंमध्ये मात्र एक मोठा फटका खेचावा लागेल. जी कामगिरी आतापर्यंत झाली आहे त्याच्यापेक्षा चांगली कामगिरी मात्र करून दाखवावी लागेल. षटकातील 5वा चेंडू आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंच आम्हाला कळवतील हा चेंडू मात्र वाईड असेल आणि एका अतिरिक्त धावेने धावसंख्या झाली ती 54. चेंडू हवेत. एसटी रक्षक पुन्हा एकदा झेल. नाही, अभिसर मात्र सल्लागाराच्या भूमिकेतच आहेत. उत्कृष्ट असा चेंडू. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि फक्त एक धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 55 धावा. धावसंख्या झालेली आहे ती 55 धावा आणि किल्ला संघाला जिंकण्यासाठी 56 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते एरसन खाम संघाने. रॉयल महल्ला आणि वीर हनुमान संबे दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचे आणि आमचे दोन्ही डॅशिंग अंपायर मात्र आता सावलीला येऊन बसलेले आहेत. मिस्टर बबेश आणि संतोष सर मोरे. किल्ला गावाचा वाघ त्याला संबोधलं जातं, चित्ता. सामना जिंकला तर सल्लागार अभिदादा खांडेकर यांच्याकडून 5,000चं पारितोषिक जाहीर झालंय. त्यांनी आत्ताच फोन केला होता मला. युट्यूब लाईव्हला मी टाकू शकतो त्यांचा फोन आलेला. आणि अनिकेत देशमाने यांनी जर हॅट्रिक घेतली तर मनीष कुचेकर यांच्याकडून 5,000 रुपये आणि प्रत्येक विकेटला योगेश लोटणकर यांच्याकडून 1,000 रुपये. बक्षिसांची खैरात या सामन्यात मात्र होणार आहे, कारण की अनिकेत देशमाने
सगळ्यांचा आवडता खेळाडू आहे. थँक्यू सो मच रोहन सर. दरम्यान विनंती करतो रॉयल मोहोळला विपक्ष वीर हनुमान संबे. चालू सामना संपताच ज्याला स्त्रीतील आई कल्ली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्रीतील बैल कल्ली ना तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्रीतील मैत्रीण कलाली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्रीतील पत्नी कळली ना तो सीतेचा राम झाला. प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या जीवनामध्ये स्त्री शक्तीचा मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि म्हणूनच मी मराठी समालोचक निलेश जाधव स्त्री शक्तीला या ठिकाणी सलाम करतो. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक बाजूला एरसन खाम संघ आणि विपक्ष श्री वाकेश्वर किल्ला संघ. एरसन खाम संघाने नाणेफेकीचं कौल आपल्या बाजूने केलं आणि सर्वप्रथम त्यांच्या माध्यमातून निर्णय आला होता की आम्ही फलंदाजी करणार. कॉन्फिडन्स लेवल दिसली होती. एक सन्मानजनक धावसंख्या त्यांच्या माध्यमातून आपल्याला स्कोर कार्डवरती येताना पाहायला मिळाली. तब्बल 30 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेस करत असताना 55 धावा त्यांच्या माध्यमातून स्कोर कार्डवरती आल्या. 56 धावांचे एक सन्मानजनक आव्हान असणार आहे ते म्हणजे श्री वाकेश्वर किल्ला संघासमोर. आपण पाहतोय किल्ला संघाकडून स्ट्राईक एंडवरती प्रसाद बामुगडे, नॉन स्ट्राईक एंडवरती त्याच्या साथीला बंटी. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाज सज्ज. फुलर लेनचा चेंडू होता, एक सन्मान देण्याचा प्रयत्न राहिला. आपण पाहतोय शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक अति वेगाने चेंडू खाली आले होते. तदनंतर एक धाव अगदी सहजरित्या स्कोर कार्डवरती आली. ह्या एक धावे बरोबरच आपण पाहतोय या ठिकाणी प्रसादजी बामुगडे तदनंतर किल्ल्या संघाचा श्री गणेश होताना आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज क्रमांक 1 अनिकेत. दुसरा बॉल. ओ हो हो, चेंडूला मानवंदना देण्याचा प्रयत्न, यावेळी त्रिफला उद्ध्वस्त. चेंडू ब्युटिफुल दांडी गोल. फलंदाज क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी योगेशजी लोटनकर सर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. आज का दिन खुला दिन, काट डालो पैसा निकालो. एटीएम का नाम योगेशजी लोटनकर. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ऑनलाईन जमाना आहे मित्रांनो. कालाप्रमाणे बदला नाहीतर वेळ तुम्हाला बदलून जाईल. आणि म्हणूनच चालू जमान्यामध्ये स्वतःमध्ये अपडेट्स हे करत राहा. एकच गोष्ट या ठिकाणी सांगेन, HMT घड्याळ टाटा कार्स यांच्या गुणवत्तेमध्ये कोणत्याही प्रकारची कमी नव्हती, परंतु परिणामी ते बाजारातून बाहेर झाले. याचा एकमेव कारण वेळेनुसार स्वतःमध्ये बदल केला नाही आणि हाच बदल करणं खूप गरजेचं असतं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. एक चांगल्या प्रकारचा चेंडू आणि की त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज क्रमांक 3 रोहन आपल्याला पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं संकेत मुंडे सारखा मोठं वादळ आपण पाहतोय अजून सुद्धा तंबूच्या आश्रयाला आहे. माझ्या आवडीचा खेळाडू आहे, त्याच्या फलंदाजीची नेहमीच मला प्रतीक्षा असते. एक चांगल्या प्रकारचा फ्रंटफुटला जाऊन त्याचे शॉट सिलेक्शन डोल्याचं पारणं फिटणारे असतात. संकेत मुंडेची प्रतीक्षा असेल या ठिकाणी. आपण पाहतोय
फुलरलेचा चेंडू होता, चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न, चांगला ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न झाला होता, चेंडू हलका ब्रश झाला होता बॅटला. त्यानंतर आपण पाहतोय एक टप्पा खाऊन यष्टीरक्षकाच्या हाताकडे विसावा घेत असताना निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावफलकाचा आपण अभ्यास करतोय. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, दुसऱ्या चेंडूवरती बंटी चेंडूला सन्मान देण्याला गेला होता आणि भोपळाही न फोडता तंबूच्या आसऱ्याला गेला. पुढील बॉल लेकट टाकलाय. यावेळी टायमिंग झालाय का? हुक तर आलाय. 1 2 3 डाऊन. चेंडू सीमा रेखा पार. या सामन्यातला पहिला चौकार डीजे. किल्ले संघाचा आपण अभ्यास केला तर प्रसाद आणि त्याच्या साथीला बंटी आला होता. प्रसादने पहिल्याच चेंडूवरती मानवंदना दिली, एक धाव घेतली. त्यानंतर पहिलाच चेंडू बंटी फेस करत असताना आऊट झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी रोहन आलाय. रोहनची बॅट बोलू लागले. चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. शॉर्ट थर्ड मॅन रिझनला आदेश त्या ठिकाणी तैनात आहे. एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक धावेवरती समाधान मानावं लागेल. स्ट्राईक रोटेट होईल. आपण पाहतोय प्रसाद बामुगडे या खेळाडूकडे क्षमता आहे, या खेळाडूकडे ताकद आहे. वेगवेगळे शॉट सिलेक्शन, क्लासिक खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रसाद बामुगडे याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असतो. मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. मिड ऑनला चेंडू ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चांगली फेकी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर लगेच त्या क्षणी पंचांकडून ह्या ठिकाणी इशारा आलाय. षटक क्रमांक 1 संपुष्टात. एका यशस्वी षटकाची सांगता डीजे. आपण पाहतो या ठिकाणी श्री वाकेश्वर किल्ला संघ मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे. किल्ला गाव म्हटलं की किल्ला गावचे एक गोड आवाज हर्षलजी मुंडे यांची देखील नेहमीच मी आठवण काढत असतो. एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, एक उत्कृष्ट समालोचक, रोहा तालुक्याचा गोड आवाज म्हणून त्यांचा देखील नेहमीच नावाचा उल्लेख करतो मी. आज महाडमध्ये त्यांची देखील स्पर्धा चालू आहे. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती थोडासा बदल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी उदयला यावेळी उदयास यावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. अगदी पुढ्यात टाकला होता. शपलवून खेळण्याचा प्रयत्न त्या क्षणी आपण पाहतोय. पंचांनी भाऊ फेलावलेत. पंच आलिंगन देण्यासाठी ज्या ज्या वेळी तयार होतात ना त्या वेळीच निश्चितच गोलंदाज थोडासा टेन्शनमध्ये येत असतो, कारण धावफलक अव्वंतर धावेच्या साहाय्याने पुढे सरसावतो. धावफलकाचा आपण अभ्यास करतोय. तब्बल 7 धावा स्कोर कार्डवरती आल्यात, ज्याने खऱ्या अर्थानं भारतीय क्रिकेटला सुवर्णयुग दाखवलं. अर्थातच महेंद्रसिंग धोनी याचा या ठिकाणी धावफलक आठवण करतोय. 7 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. डान्सिंग डाऊन पायांचा वापर झाला होता, पायावरती भार आला होता. त्यानंतर आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडा फंबल होतोय. चेंडू त्या ठिकाणी गिरकी घेतोय. 1 बाउंस 2 डाऊन. सीमा रेखा पार. चौकार. मात्र पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय. फ्रंट फुटला गेला होता. त्यानंतर आपण पाहतोय हलका चेंडू त्या ठिकाणी कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. एक धाव अगदी सहजरित्या अर्जित केली गेली. स्ट्राईक थोडीशी रोटेट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी आपण पाहिलं षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी अनिकेत आला होता. अनिकेतच्या गोलंदाजीचं कौतुक करेन. 6 धावा खर्च केला. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये अधिक शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. त्या ठिकाणी डीपमध्ये स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे, थोडासा थांबला होता. तदनंतर एक हुलकावणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली फलंदाज रोहन याच्या माध्यमातून. धावफलकाचा आपण अभ्यास करतोय. 13 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. एक चांगल्या प्रकारची फलंदाजी वाकेश्वर किल्ला या संघाकडून पाहायला मिळते. वाकेश्वर किल्ला संघ म्हटलं ना की मोठमोठ्या खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ.
बॅकफुटला आला चांगला पंच काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय त्या ठिकाणी अनिकेत देशमाने चेंडूच्या पाठी धावत असताना चेंडू होतोय पासार धावा मिळतील 4-4-4 सावकार. करताना अनिकेतजी देशमाने सर आपले मित्र या ठिकाणी सांगतेत तर ठाकूर जरी असताना शोले पिक्चरातला तरी देखील त्यांनी पायाने हा बॉल अडवला असता. हरकत नाही क्रिकेट म्हटलं ह्या चुका होत असतात. पुढील बॉल डान्सिंग डाऊन पायांचा वापर त्या ठिकाणी आपण पाहतोय. प्रीत मोदी अति वेगाने चेंडू खाली आले होते चांगली हाईट आहे या खेळाडूकडे फेकी मात्र झाली नाही 2 धावा अगदी सहजरित्या. गुड रन बिटवीन द विकेट हरणाचा वेग आहे चित्त्याची चपलाई आहे आणि वाघाचं कालिंस या फलंदाजाकडे आहे आणि म्हणूनच कोलाड क्रिकेट असोसिएशनच्या पटलावरती रोहन हे नाव सातत्यानं चर्चेत आहे. एक चांगल्या प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये येते. धावफलकाचा आपण अभ्यास करतोय 19 धावा झाल्यात 56 धावांचं आव्हान असणार आहे. मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये चेंडू बराच काल हवेमध्ये राहिला आहे आपण पाहतोय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून हा फटका सजवला होता जरूर. अनिकेत माने चेंडू खाली आले होते ड्राय हिट होईल का या ठिकाणी प्रश्न होता परंतु थोडासा त्या ठिकाणी मिस्टेक होताना पाहायला मिळाली. 2 धावा अति वेगाने या ठिकाणी स्कोर कार्ड वरती येतील. धावफलकाचा आपण अभ्यास करतोय. षटक क्रमांक 2 संपुष्टात धावफलकाचा आपण अभ्यास करतोय. एक गडी बंटी तंबूच्या आश्रयाला त्या अर्थातच तुमचे माझे सर्वांचे लाडके roasport.in चे संस्थापक सन्माननीय श्री प्रतीकजी गिरी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय त्यांचा देखील जीवन प्रवास गेली 1 वर्षापासून सातत्याने टेनिस क्रिकेटवरती ते देखील काम करत आहे. त्यांच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रभर ही स्पर्धा पोहोचत आहे. त्यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा देतो. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय श्री वाकेश्वर किल्ला आणि एरसन खाम संघ हा सामना चालू आहे. खाम संघाने पहिल्या डावामध्ये 55 धावा उभारल्या 56 धावांचं एक सन्मानजनक आव्हान किल्ला संघासमोर ठेवलं होतं आणि त्या धावांचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रसाद बामुगडे आणि त्याच्या साथीला रोहनच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये 2 चौकार पाहायला मिळाले. प्रसाद एक सन्मानजनक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय अक्षय पहिला बॉल फलंदाजापासून अधिक लांब ठेवला होता अवे फ्रॉम अ बॉडी ऑफ स्टंपच्या बराचसा चेंडू बाहेरून गेला होता. पंचांनी भाऊ फेळावलेत. क्रिकेट नियमावली क्रमांक 22 आपल्या भेटीसाठी खऱ्या अर्थानं हा नियम पहिले 23व्या स्थानी होता. 2019 मध्ये BCCIने थोडीशी नियमावली चेंज केली आणि हा नियम 22व्या स्थानी आला. धावफलक अव्वंतर धावेच्या साहाय्याने थोडा पुढे सरसावतोय जिथे आपण पाहतोय 22 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. सर्व खेळाडूंना एक सूचना आहे या ठिकाणी आपली एंट्री आपण भरायची आहे. अधिक शपल होऊन चांगला हुक चेंडू सीमा रेखा पार फाईन लेगच्या दिशेने आला या चौकार. संपली होती आपल्या आयुष्यातील एक अनमोल दिवस तो देखील आहे. पुढील बॉल
यावेळी चांगला फटका आलाय, चेंडू सी मार का पार, दर्जेदार षटकार. डीजे लड़की आहे, एक चांगलं गीत आपल्या भेटीसाठी. तू नहीं तो कोई और सही, मेरे जिंदगी में क्रिकेट के अलावा कोई नहीं. क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे आपण सारे जणच आपल्याला ही चारोली समर्पित धावफलकाचा आपण अभ्यास करतोय. 32 धावा स्कोर कार्डवरती आल्या. 56 धावांचं आव्हान असणार आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये अक्षय गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिला बॉल वाईट टाकला होता, दुसऱ्या बॉलावरती चौकार आला, तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला. प्रसाद बामुगडे याची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलू लागली. पुढील बॉल हाफ ट्रॅकर, टायमिंग झाला आहे का? नक्कीच नाही. फटका फसलाय. चांगली कॅच. विकेट क्रमांक 2. बॅक टू द डगआउट. डीजे भिडणार आणि नक्कीच चेहऱ्यावरती हसू आणणारं दृश्य. मैदानाच्या आतमध्ये किल्लेगावचा वंडर बॉय, किल्लेगावचा हार्ड हिटर संकेत मुंडे याचं आगमन झालंय. हा खेळाडू नक्कीच टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव करणार आहे, कारण अगदी कॉलेजमध्ये किंबहुना शाळेमध्ये आपलं ॲडमिशन देखील होत नाही ना, त्या वयातच या खेळाडूचं क्रिकेटच्या मैदानामध्ये प्रवेश झालाय. आणि म्हणूनच किल्ले गावाकडून सातत्यानं संकेत मुंडे नावाचा बोलवाला राहिलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाज क्रमांक 4 संकेत मुंडे हे वादळ तैनात. हाफ ट्रॅकर, टायमिंग झाले का? मिस टाइम स्ट्रोक राहिलाय. विकेट क्रमांक 3. बॅक टू द डग आउट. संकेतच्या खेळीचा होतोय अंत. हे नाव सातत्यानं संघर्ष करताना पाहायला मिळतोय. बस एवढेच बोलेन संकेतसाठी. तू मैदानावर पाठ चात्यांची, तू तुझ्या कर्तृत्वाने अपाट आहेस. सरेल नक्कीच हा संघर्षाचा टप्पा, कारण मित्रा तू खेळा नाही विराट आहेस. ज्या गाड्याला 6 वाजतात ना, अगदी त्याच गाड्याला 12 देखील वाजतात. ही वेळ देखील सरून जाईल. एक नवी यशाची पाठ मित्रा तुझ्या आयुष्यात पुन्हा येईल. हरकत नाही संकेत मुंडे, तू खेळाने आणि व्यक्तिमत्वाने खूप मोठा आहेस. आपण पाहतोय धावफलकाचा अभ्यास करतोय. 32 धावा स्कोर कार्डवरती आल्यात, जिथे षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना अक्षयच्या गोलंदाजीची जादू राहिले. कारण अद्याप आपण विचार केला ना, 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलेत, 11 धावा खर्च केल्यात आणि 2 मोठे मोहरे, जिथे प्रसाद बामुगडे आणि संकेत मुंडे सारखे मोठे मोहरे मैदानाच्या बाहेर त्याने धाडलेत. धावफलकाचा आपण अभ्यास करतोय. 32 धावा झाल्यात. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती 56 धावांचं आव्हान असणार आहे. अगदी पुढे टाकला होता. मिस टाइम स्ट्रोक राहिला. यावेळी काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? आपलातून या सामन्यातील पहिली हॅट्रिक चढते गोलंदाज अक्षय याच्या नावी. डीजे पिक्चर गदर यातील सुप्रसिद्ध गाणं मैनिकला गडी लेके
डीजेचं देखील या ठिकाणी कौतुक करतो. धावफलकाचा आपण अभ्यास करतोय. 32 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी अनिकेत आलं होतं, त्यांनी तब्बल 6 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी उदय आला होता, तो नक्कीच आपल्या संघासाठी महागडा ठरला. त्यांनी 14 धावा खर्च केल्या. त्यानंतर अक्षयच्या गोलंदाजीचा बोलवाला राहिलाय. या सामन्यातील पहिली हॅट्रिक आपल्या भेटीसाठी आली, जिथे आपण पाहतोय फलंदाज क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये प्रल्हाद दाखल झालेत. या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. अगदी पुढ्यात टाकला होता, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न राहिला. त्यानंतर आपण पाहतोय या प्रयत्नाला सुगावा सापडला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. तत्क्षणी आपण पाहतोय षटक क्रमांक 3 संपुष्टात. एका यशस्वी षटकाची सांगता. धावफलकाचा अभ्यास केला. 32 धावा झाल्यात. आपण पाहतोय 56 धावांचं आव्हान असताना किल्ले संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मी नेहमीच म्हणत असतो, आयुष्यात संघर्षाचा वनवास सोसल्याशिवाय सुखाचा राजयोग हा येत नसतो. 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असणार आहे. या ठिकाणी संघर्ष करावा लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. फलंदाज रोहन अद्याप अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्या माध्यमातून 2 मोठे फटके आपल्याला पाहायला जरूर मिळालेत. 2 चौकार जरूर त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. थांब. जर का अनिकेत देशमाने यांनी मेडनवर काढली तर 5,000चा पारितोषिक रोहन सराफ यांच्याकडून. आपण पाहतोय बक्षिसांचे अक्षरशः या ठिकाणी उधळण होते. अठरा बॉल 24 पाहिजे सर, चुकीची दुरुस्ती. 6 षटकांचा सामना आहे. आणि जर का विकेट हॅट्रिक घेतली तर कल्पेश लोखंडे यांच्याकडून 5,000चा पारितोषिक. 18 चेंडू आणि 24 धावा. अनिकेत बॅक टू द बॉलर. चेंडूला सन्मान दिलाय. आपण पाहतोय कॉर्नरच्या दिशेने कव्हर ड्राईव्ह मारला होता. एक धाव अगदी सहजरित्या स्कोर कार्ड वरती कलेक्ट केली जाईल. मैदानाच्या आतमध्ये आपण फलंदाज रोहन याच्या बॅटिंगचा अभ्यास केला ना, तर जिथे क्षमता आहे तिथे मोठमोठे फटके खेळतोय आणि जिथे खऱ्या अर्थानं गरज नाही ना, तिथे मात्र एकेरी दुहेरी धाव घेतोय. एक चांगल्या प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. षटकातील दुसरा चेंडू. या चेंडूवर फक्त आणि फक्त एक धाव आणि मेडनवर काही निघू शकत नाही. 5,000 रुपये रोहन सराफ यांचे त्यांना परत करण्यात आलेले आहेत. हॅलो, या ठिकाणी रोहन मुंडे यांसाठी खुशखबर असणार आहे. आमचे परम मित्र हर्षलजी मुंडे सर, रोहा तालुक्यातील एक गोड आवाज, यांच्याकडून जर रोहन सरांनी मॅच जिंकवली ना तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. या ठिकाणी गुगल पे माझ्या अकाउंटला झालेले आहेत. कृपया मित्र मॅच विन करा आणि घेऊन जा. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काय घडले मैदानाच्या आतमध्ये? अनिकेत देशमाने, आपण कॅच नाही मित्र, आपण मॅच सोडतात. अशा वेळी ही चुकी आपल्याला नक्कीच मागात पडेल. 2 धावा धाव फलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. मी नेहमी म्हणत असतो, आयुष्यात नशीब देखील त्यांचं साथ देतो, त्यांच्या कर्तृत्वावरती स्वतःला विश्वास असतो आणि तोच विश्वास घेऊन रोहन मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. धावफलकाचा आपण अभ्यास केला. 36 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. अजून सुद्धा 20 धावांची आवश्यकता असणार आहे. 56 धावांचं आव्हान होतं. तदनंतर किल्ले संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत देशमाने त्या ठिकाणी थोडा फंबल झाला होता. शपलवून खेळण्याचा प्रयत्न, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. त्या ठिकाणी 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडू विसावा घेत असताना क्षेत्ररक्षक आले होते. चांगल्या प्रकारची फेकी झाली. एक धाव स्कोर कार्डवरती कलेक्ट झाली.
37 धावा 4 विकेट्स. आडव्या बॅटच्या साहाय्याने चेंडू फिरकावून लावलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगल्या प्रकारचा जजमेंट, चांगल्या प्रकारचा टायमिंग. विकेटचं पतन. डीजे अनिकेत याच्या माध्यमातून धावफलकाचा आपण अभ्यास करतोय. 37 धावा झाल्यात. 19 धावांची गरज असणार आहे, ती म्हणजे किल्ल्या संघाला. अनिकेतच्या गोलंदाजीचा एकंदरीत आपण अभ्यास केला ना, पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली, दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा 1 धाव आली, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या, चौथ्या चेंडूवरती 1 धाव आली आणि 5वा चेंडू महत्त्वपूर्ण ठरला. या चेंडूवरती आपण पाहतोय प्रल्हाद सारखे एक मोठा मोहरा टिपण्यामध्ये यश आलं. धावफलकाचा अभ्यास केला आपण. 37 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. 19 धावांची गरज असणार आहे. त्यानंतर रोहन मुंडे, आपण जरा सामना विजयी केला तर हर्षल मुंडे यांच्याकडून आपल्याला 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. फुलरलेनचा चेंडू फक्त सन्मान देण्याचं काम केलंय. प्रीत मोदी त्या ठिकाणी चेंडू खाली आले. अडवतील फेकतील तद्वर 1 धाव अगदी सहजरित्या अर्जित केली जाईल. या 1 धावेच्या साहाय्याने आपण पाहतो या ठिकाणी षटक क्रमांक 4 संपुष्टात. धावफलकाचा आपण अभ्यास केला ना, 38 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे यायचे. रुद्र सर. नंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चित्रपटातील हे गाणं हृदयी वसंत फुलताना. अक्षरशः चित्रपट सृष्टीच्या पटलावरती नेहमीच उल्लेखनीय कामगिरी करणारे हे 2 नावं. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. धावफलकाचा आपण अभ्यास करतोय. 38 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. 4 षटकांची सांगता झाली. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी आपण पाहतोय सागर मोते. तब्बल 5 किलोमीटर 17.5 चा टायमिंग असणारा हा रनर मैदानाच्या आतमध्ये 30 यार्ड सर्कलला टच करून गोलंदाजी मार्कवरती तैनात झालाय. सागर मोते, पहिला बॉल.
आउटसाइड ऑफ स्टमचा बराचसा बाहेरून जाणारा चेंडू पंचाने भाऊ फेळवलेत. आपण पाहतोय धावफलक अवंतर धावेच्या साहाय्याने पुढे सरसावतोय. एक धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसवेल. धावफलकाचा अभ्यास केला. 39 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात लागल्यात. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर संजय आणि त्याच्या साथीला रोहनची बॅट बोलू लागली. रोहन मोठमोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू. एक चांगला ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये पॉइंट आणि कव्हरच्या मधना फटका फसवलाय. पॉइंट आणि कव्हरच्या मधना हा फटका सजवला जरूर होता. तदनंतर आपण पाहिलं ग्राउंडच्या काही तांत्रिक अडचणीमुळे थोडासा त्या ठिकाणी अडथळा निर्माण झाला. 2 धावा स्कोर कार्डवरती आल्या. खऱ्या अर्थानं ग्राउंडच्या तांत्रिक अडचणी क्रिकेटर्सना नेहमीच उद्भवत असतात. परंतु मुंबईसारख्या शहरामध्ये ग्राउंडचे आपण फीस विचारली ना तर 20,000 रुपये प्रति महिना, 20,000 रुपये प्रति डे हे असते. आणि आपलं भाग्य आहे संभेकरांच्या कुशीमध्ये असलेले क्रिकेटची पंढरी आपल्यासाठी नेहमीच उपलब्ध या ठिकाणी होत असते. सह्याद्रीच्या कुशीमध्ये असलेलं हे आपलं देखणं ग्राउंड मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना श्री वाकेश्वर किल्ला एअरसन खांब. अगदी दोन्ही संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. कुठलाही संघ सामना सोडायला मागत नाही आणि सोडतील तरी कसा, कारण शिवरायांनी हेच शिकवलंय. बॅकफुटला येऊन चेंडूला मानवंदना देण्याचा प्रयत्न राहिला होता. यावेळी आपण पाहतोय चेंडूने वेग अतिधारण केला होता. यष्टीरक्षकाने त्याचं काम केलं. निर्धाव चेंडूची सांगता येताना पाहायला मिळाली. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सागर मोते याची आपल्याला पाहायला मिळते. वेगावरती स्वार होऊन सातत्यानं गोलंदाजी मार्कवरती येतोय. फुलरलेनचा चेंडू आपण पाहतोय आडव्या बॅटच्या साहाय्याने फिरकावून लावलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उदय चेंडू खाली आले होते. गच्चाल फेकी पाहायला मिळाली. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एक धाव अगदी सहजरित्या कलेक्ट केली जाईल. धावफलकाचा आपण अभ्यास केला. 5 विकेट्स 42 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. एक चांगल्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय किल्ले या संघाकडून. सलामीच्या जोडीमध्ये प्रसाद आणि बंटी जरूर आले होते. प्रसादची बॅट बोलू लागली होती. एक षटकार एक चौकार त्याच्या माध्यमातून येताना पाहायला मिळाला आणि लगेचच त्याचं देखील पतन झालं. बंटीने मात्र आज नाखुश केलंय. लोअर फुलटॉ डान्सिंग डाऊन पायांचा वापर केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. पंचांकडून इशारा येतोय इट्स अ 6. डीजे 46 या ठिकाणी प्रीत मोदी यांनी मैदानाच्या आतमध्ये एक झेल पकडला तर तन्मय लोखंडे यांच्याकडून तब्बल 100 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. आपण पाहतोय या ठिकाणी एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये रोहन याच्या माध्यमातून येताना पाहायला मिळाला. 46 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. बॅकफुट लेवून चांगला पंच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाली. चांगली फेकी त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. थोडासा फंबल झाला होता तितक्यात आपण पाहतोय या ठिकाणी स्वतःला सावरलं. चांगली फेकी झाली. एक धाव स्कोर कार्डवरती आली. स्ट्राईक रोटेट होईल. हाय व्होल्टेज सामना आहे. दोन्ही संघ सामना सोडायला मागत नाही. मी मगाशी देखील म्हटलं होतं शिवरायांनी हे शिकवलं शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं आणि जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत संघर्ष करायचा. अनिकेत देशमाने त्या ठिकाणी आपण पाहतोय काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. एक मोठी धाव घेण्याच्या नादामध्ये रोहनच्या खेळीचा झालाय अंत. खरोखर ही धाव गरजेची. सत्तेचाळीस धावा झाल्यात. झाली
शाहीर साबले गायन, राजा बडे लिखित, जय जय महाराष्ट्र माझं गीत, महाराष्ट्र राज्यगीत आपल्या भेटीसाठी आलं. आपण पाहतो या ठिकाणी DJ दिनेश लोटनकर यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळालं. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचते. आपल्या रोहा तालुक्यातील rohasport.in यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली गेली, चिरंजीव भिंगारे आणि त्यांचे सर्व साथीदार यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी निलेश जाधव खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं रोहनची बॅट बोलू लागली होती. रोहनचं मैदानाच्या आतमध्ये उपस्थित असणं खूप गरजेचं होतं, कारण बॅटवरती बॉल चांगले करेक्ट होत होते. आणि तदनंतर अपचूक संकेत मुंडे आणि त्यांच्या साथीदारांच्या मनात आलं असेल की खरोखर रोहन या धावेची काही गरज होती का. 7 चेंडू आणि 9 धावा. पहिला बॉल हाफ ट्रॅकर. आपण पाहतोय चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, अवे फ्रॉम अ बॉडी. चेंडू बॉडी पासून बराचसा लांब ठेवला होता, बॅट आधी फिरली मग बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये याला गुगली म्हणतात, याला ब्रह्मास्त्र म्हणतात, याला हत्यार म्हणतात. चांगला चेंडू, चांगलं सादरीकरण. 5 मध्ये 9 बनवायचे आहेत. एक साईडला किल्ला, एक साईडला खांब. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. हा देखील बॉल बीट झालाय, फलंदाजाला बॉल समजला नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 4 मध्ये 9 बनवायचे आहेत. हाय व्होल्टेज सामना, प्रेशराइज मॅच. 8 धावा झाल्या तर सुपर ओव्हर होणार, 9 धावा झाल्या तर खऱ्या अर्थाने किल्ला संघ इन होणार. यावेळी हुक करण्याचा प्रयत्न राहिलाय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक अति वेगाने धावे घेतले. एक धाव स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळाली. आता मात्र 3 मध्ये 8 बनवायचे आहेत. तर हा सामना खांब संघाने डिपेंड केला तर अभिजितजी खांडेकर सर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. 3 चेंडू आणि 8 धावा. 3 मध्ये 7 बनवल्या तर सुपर ओव्हर ह्या सामन्यातील पहिली पाहायला मिळणार. 3 मध्ये 8 बनवल्या तर किल्ला संघ या सामन्यातून पुढे इन होणार, काम संघ आउट होणार. आणि जर नाही बनवल्या ना तर दृश्य मात्र तुम्हाला माहितीच आहे काय होणार आहे ते. 3 मध्ये 8 बनवायचे आहेत. जिथे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय रोहन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक राहिला आहे का, जजमेंट घेताना दिसतो. ओ हो हो, फटका तर मोठा होता, ताकद तर लागली होती. जजमेंट मध्ये काही चूक झाली आहे का या ठिकाणी ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू बराच काल हवेमध्ये राहिला होता. आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये एक चांगली जेब घेतली होती. या चांगल्या प्रकारचा हात त्या ठिकाणी वरती आलं होतं. आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये काय घडलंय. रन किती पाहिजे विचारलं. 2 बॉल 2 पाहिजे. थांबायचं त्या ठिकाणी पंच. आपण थोडस त्या ठिकाणी अरे रिव्ह्यू नाही तो चेक करते. 6 आहे काय. षटकार आलाय चेंडूवरती. आपण पाहतोय थोडासा झोक त्या ठिकाणी गेला होता. अगदी बॉडी हवेमध्ये असताना स्वतःला फ्लाय केलं होतं. तदनंतर थोडासा टायमिंग त्या ठिकाणी चुकला. बॉडी षटकारला लागली होती आणि लगेचच पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी इशारा आला. इट्स अ 6. 6 धावा. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये होती. आता मात्र 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असणार आहे. किल्लेकर चला एकदा जोरदार टाळ्या वाजूया त्या षटकारासाठी.
या सामन्यामध्ये संजीवनी फुकण्याचं काम फलंदाज संजय याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं. 2 चेंडू आणि 2 धावा. 2 मध्ये 1 आली तर सुपर ओव्हरला मॅच जाईल. काय दडलं या 2 चेंडू मध्ये. 2 चेंडू. पुढील बॉल. प्रेशर 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 क्रिएट होतो या सामन्यामध्ये, कारण की गोलंदाजाला माहिती आहे हा फटका खेळल्यानंतर नक्कीच कुठेतरी आशेची किरण आली होती ना, ती मात्र जाताना दिसली आहेत. मला पुन्हा कमबॅक करायचं आहे आणि म्हणूनच मैदानाच्या आतमध्ये मला संघर्ष करावा लागेल. 2 मध्ये 2 पाहिजे. हे टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला नक्कीच नेहमीच पाहायला मिळतो. ज्यावेळी चेन्नई सुपर किंग आणि मुंबई इंडियन्सची मॅच असते त्यावेळेस आपण पाहतो कैरन पोलार्ड गोलंदाजी मार्कवरती असताना महेंद्रसिंग धोनी याला अशी हुलकावणी देतो, त्यानंतर धोनी देखील अशीच प्रकारची हुलकावणी देताना आपल्याला पाहायला मिळतो. हे टेनिस क्रिकेटमध्ये दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. 2 मध्ये 2. काय घडलंय. अपील 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 मध्ये आत्मविश्वास आहे का. उस्ताद तर दिसलाय. पंचांकडून अपील या ठिकाणी फेटाळून लावले. आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता. 1 चेंडू आणि 2 धावा. 1 बनवली तर सामना सुपर ओव्हरला जाईल. निश्चितच आमचे साथी समालोचक गणेशजी सानप सर नेहमीच म्हणायचे संभेची विकेट ही क्रिकेटची पंढरी आहे आणि या विकेटवरती मोठमोठे सामने घडत असतात आणि पाहायला मिळत असतात. ते दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असणार आहे. स्ट्राइक एंड वरती संजय आहे ज्याच्या माध्यमातून एक षटकार आलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक फटका हवेमध्ये. यावेळी करणार नाही चुकी. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या प्रकारचा कमबॅक